नवरा ऑफिस मधून घरी आला. बायको उदास होती. नवरा, काय झालं तुला? अशी उदास का? बायको, आजचा दिवसच खराब आहे. सकाळी आई सोबत भांडण झालं. ऑफिस मध्ये गेले. बॉस बरोबर वाद झाला. त्यांनी नोकरीवरून काढलं. ऑफिसवरून येताना कारचा अपघात झाला. आणि आता? नवरा, आता काय? बायको, विष पिऊन मरणार होते. त्यासाठी कोल्ड्रिंक मध्ये विष मिसळवलं, पण ते आल्या आल्या तुम्ही प्यालात. बायको व एकाना नवरा, काय काम आहे? बायको, मला की नाही एक कुत्रा पाळायचाय. आपण कुत्रा आणूया का? नवरा, तुला कशाला हवाय कुत्रा? बायको, तुम्ही ऑफिसला गेल्यावर कोणीतरी हवं ना माझ्या मागे शेपूट हलवत फिरायला. नवरा प्रचंड संतापला. मेहुणी, भाऊजी तुम्ही काय काम करता? भाऊजी, मी पायलट आहे. मेहुणी, कोणत्या एअरलाईन मध्ये आहात तुम्ही? आतापर्यंत किती वेळा विमान उडवलं? भाऊजी, अगं लग्नात ड्रोन उडवतो मी. भाऊजीचे उत्तर ऐकून मेहुणीला चक्कर आली. नवरा, ती आपली शेजारीन कशी काय वारली? बायको, डाळीचे दर खूप वाढले ना म्हणून गेली ती. नवरा, वेडी आहेस का जरा तू? असं कसं काय होईल? बायको, तिचं डेथ सर्टिफिकेट पाहिलं मी, त्यात लिहिलं होतं. नवरा, काय लिहिलं होतं? बायको, डेट ड्यू टू हाय ब्लड रेट. कर्मचारी, सर तुम्ही ऑफिसमध्ये फक्त विवाहित पुरुष यांनाच नोकरी का देता? सर, कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय असते आणि घरी जाण्याची अजिबात घाई नसते. एका तरुणाचा नुकताच विवाह झाला. बायकोसोबत तो पहिल्यांदा सासरवाडीत पोहोचला. तरुण, तुमच्या गावात सर्वात प्रसिद्ध काय आहे? मेहुणी, एकच प्रसिद्ध होती, ते पण तुम्ही घेऊन गेलात. आयुष्यात इतक्या संपत्तीचे काय करायचं? मृत्यूनंतर तुम्हाला हे सारे सोडून जायचे आहे असे सांगणारे महाराज एका सेक्शनचे 2 लाख रुपये घेतात. संता, शर्ट साठी एक चांगलं कापड दाखवा. सेल्समॅन, प्लेन मध्ये दाखवू का? संता, नाही, हेलिकॉप्टर मध्ये दाखवा. मूर्ख कुठला, येथेच दाखवा.